शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंची मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रांवर पोलिसांसोबत बाचाबाची झाली। पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत नसताना सुद्धा बाचाबाचीचा हा प्रकार समोर आला। असं करायलाच नाही पाहिजे कुणी। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांच्याकडून। चंद्रशेखर, ज्या प्रकारे रोहिणी खडसेंचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे, काय नेमकं समजतंय या घटनेबद्दल? अमोल, गेल्या काही वर्षांचा जर आपण बघितलं तर खडसे परिवार आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्ये परवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायतीची निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती देखील दोन्ही बाजूने एकमेकांवरती बोगस मतदान केंद्रामध्ये मतदान करत असल्याचे आरोप केले गेले, एकमेकांवरती गुंडगिरी केल्याचे आरोप केले गेले आणि त्याच पार्श्वभूमीवरती एका मतदार केंद्रामध्ये काही नागरिक बोगस मतदानासाठी घुसले असल्याचा आरोप करत रोहिणी खडसे यांनी पोलिसांना त्यांना बाहेर काढण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना पोलिसांशी त्यांनी दिलेल्या आहेत। त्यावेळेला संतप्त झाल्याचं त्या पाहायला मिळालेलं होतं। तर दुसरीकडे शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांच्याकडनं सुद्धा असं सांगितलं जातंय की राष्ट्रवादीचे कोणतेही उमेदवार रिंगणामध्ये नसताना रोहिणी खडसे या मतदान केंद्राजवळ आल्या कशा, असा या ठिकाणी सवाल उपस्थित केला जातोय आणि खरं तर यामुळे राजकीय वातावरण पुढील काळातही तापल्याचंच आपल्याला पाहायला मिळणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद चंद्रशेखर या सविस्तर माहितीबद्दल। 12 पासून आता एकदम व्यवस्थित चालू आहे। मी सर्वांना बाहेर काढलेलं आहे। साहेब कोणी बाहेर निघालेलं नाहीये, सगळी लोक कोणी इथे नाही, कोणीच नाही ताई। सगळी लोक इथे माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना, मी सर्वांना काय म्हणतो, मी सर्वांना काढतो, सर्वांना काढतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।